राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदांची स्वतंत्रते भगवती श्रीमती राज्ञी तू त्यांची। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या देशभक्तीपर काव्यपंक्ती नुसत्या वाचल्या किंवा ऐकल्या तरी सर्वसामान्यांचं रक्त सळसळतं। आपल्या मातृभूमीला परकीय साखळ्यांपासून मुक्त करण्यासाठी प्रसंगी निखाऱ्यांवरूनही चालत जावं लागलं तरी बेहत्तर, अशी त्यांची मनोवृत्ती होती। देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सर्वस्वाची आहुती देणाऱ्या विनायक दामोदर सावरकरांनी स्वातंत्र्यवीरांची फौजच तयार केली होती। आपल्या क्रांतिकारी विचारांच्या मांडणीतून त्यांनी देशातल्या तरुणांना स्वतंत्र भारताच्या निर्मितीसाठी प्रेरणा दिली। स्वदेशीच्या प्रचारासाठी त्यांनी 1905 साली विदेशी कपड्यांची होळी केली। ज्या काळात महाराष्ट्रात प्लेग आणि दुष्काळ यांचं तांडव सुरू होतं त्याच काळात इंग्रज सरकारकडून जुलूमही वाढत होता। त्याच काळात अस्वस्थ होऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भगवती देवी समोर राष्ट्राला पारतंत्र्यातून मुक्त करण्याची प्रतिज्ञा घेतली। अभिनव भारत नावाची संस्था सुरू केली। मानसिक बौद्धिक मशागतीं इतके कसरतींचे महत्व स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जाणले होते। आपल्या अंगमेहनतीने शरीरात भिनलेल्या काटकपणामुळेच अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा त्यांनी धैर्याने भोगली। अत्यंत हाल अपेष्टा भोगत असतानाही त्यांनी कमला सारख्या काव्याची निर्मिती केली। विज्ञानाधिष्ठित विचार मांडता मांडता अस्पृश्यता निवारणाच्या चळवळी रत्नागिरीत सुरू केल्या। इंग्रजी भाषेतल्या शब्दांचे प्रतिशब्द मराठी भाषेत तयार केले। समाज प्रबोधनासह 1857 चे स्वातंत्र्य समर, 6 सोनेरी पाने, माझी जन्मठेप, मॅझिनीचे चरित्र यासारखे लेखन केले। देशाला परकीय सत्तेपासून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पराकोटीचा त्याग तर केलाच, पण अत्यंत हाल अपेष्टा भोगूनही ते आपल्या ध्येयापासून तसूभरही विचलित झाले नाही। स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी दिलेले अभूतपूर्व योगदान कधीही विसरता येणार नाही, असे हे शौर्य मूर्ती, थोर स्वातंत्र्य सेनानी, स्वातंत्र्यवीर श्री विनायक दामोदर सावरकरजी यांना जयंती दिनी कोटी कोटी वंदन।